माननीय पंतप्रधानांच्या या महत्वाकांक्षी योजनेला खोडा घालतायत. जे केंद्र सरकारचे जे धोरण आहे त्याचा पूर्ण उलटा अशा पद्धतीने करतायत. महाराष्ट्रातली वीज ही सगळ्यात महाग आहे आणि हे न्यायाला धरून नाहीये, हे कुठल्या नियमात बसणारं नाहीये. तो महावितरण याच्या उलटच करत आहे. केंद्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य हे बाधित करते का? पीएम सूर्यघर ही योजना आहे, या योजनेमध्ये कुणीही सोलर लावणार नाहीये. कुठलंच म्हणणं ऐकून घेतलं नाही. हे कुठंतरी काहीतरी वेगळीच गोष्ट त्यांना घडवायची. तरी आम्ही ग्राहकांच्या हक्कांसाठी तिथे गेलो होतो. पण असं कुठलाही नियम नाही की एक्सपोर्ट युनिट जास्त झाले. स्टॉप स्टॉप स्टॉप, आम्ही पुढे काहीच ऐकणार नाही. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, दर 4-6 महिन्याला सोलर एनर्जी म्हणजे सौर ऊर्जेच्या संदर्भामध्ये काहीतरी प्रश्न उपस्थित होतोच. आपण केंद्र सरकार एकीकडं सौर ऊर्जेसाठी फार चांगल्या योजना आणताय आणि त्या प्रमोट पण करतायत. म्हणजे 3 केव्ही पर्यंत जर किंवा त्यापेक्षाही अधिक केव्हीचा जर तुम्ही सोलर प्लांट तुमच्या घरावरती, तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कंपन्यांमध्ये कुठेही उभा जर करायचं झालं तर 78,000 पर्यंतची एक सबसिडी त्याला दिली जाते. आता सबसिडी का दिली जाते? कारण प्रमोट करायची ही एनर्जी, ही ग्रीन एनर्जी आहे, क्लीन एनर्जी आहे. या एनर्जीच्या निर्मितीसाठी कुठंही पर्यावरणाची हानी होत नाही, असं याचा उद्देश आहे. परंतु एकीकडं सरकार अशा पद्धतीच्या योजना आणतं आणि ज्यावेळी त्याची अंमलबजावणी सुरू होते तिथे ह्या सरकारीच संस्था आहेत, सरकारीच एजन्सी आहेत. त्यांच्याकडून मात्र काहीतरी क्लॉज मध्ये टाकायचे, काहीतरी नियम करायचे आणि कुठंतरी याला खोडा कसा बसेल अशा पद्धतीनं हे सगळं वातावरण बिघडून टाकायचं. आणि दर 4-6 महिन्याला असा एक विषय होतो. आत्ताही ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचे पदाधिकारी आहेत माझ्यासोबत पुण्यामध्ये आणि त्यांची एक बैठक झाली आणि काय प्रश्न निर्माण झालेले आहेत, गंभीर प्रश्न आहेत. नेमकं काय हे प्रश्न आहेत हेच आपण जाणून घेऊ. कमलाकर स्वतः माझ्यासोबत आहेत, या असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. नेमकं काय घडलंय? दर 4-6 महिन्याला असं का होतं? एकीकडं सरकार प्रमोट करतंय सोलर एनर्जी आणि दुसरीकडे अशा पद्धतीचं ह्या सगळ्या गोष्टी होतात. खरं तर तुम्ही सगळे विक्रेते आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत, म्हणजे कंझ्युमर तर आपण प्रत्येक जण आहोतच. खरं याची जी झळ आहे ती एंड युजर म्हणजे कंझ्युमरलाच बसते आहे. आपल्याकडे आता तुमची असोसिएशन आहे खरं तर, म्हणून तुम्ही या प्रश्नाला वाचा फोडायला एकत्र आला लगेच. पण ग्राहक मात्र त्याची कुठंच असोसिएशन नाही. मग त्याला कसा चोपायचा, कसा त्याला चेपायचा, हे एकदम भारी सरकारच्या किंवा हे एजन्सीच्या डोक्यामध्ये असतं. आत्ता मात्र तुम्ही एक कंझ्युमरच्या बाजूनच, खरं तर व्यवसाय कंझ्युमर असतील तर व्यवसाय होऊ शकतो. त्याच्या अडचणी आहेत, त्या तुमच्या अडचणी समजून तुम्ही असा लढा उभारताय. नेमकी काय अडचण झाली आहे? केंद्र सरकारने पीएम सूर्यघर योजना अतिशय महत्वाकांक्षी अशी एक योजना निर्माण केलेली आहे आणि तिचा सर्वदूर भारतभर चांगल्या पद्धतीने प्रचार होत आहे. जास्तीत जास्त लोक त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत. भारतामध्ये गुजरात नंतर महाराष्ट्राचा 2 नंबर मध्ये पीएम सूर्यघर योजनेमधला वाटा आहे. महावितरणचं काही अंशी त्या पद्धतीने आपण कौतुक करू शकतो, परंतु वस्तुस्थिती आत्ता सध्याची अशी परत झालेली आहे की तुम्ही जर पाहिलं असेल की सोलर व्यावसायिकांना कुठलीही जी योजना आहे त्याच्यामध्ये सातत्य नाहीये. कायम काही ना काहीतरी नवीन नवीन बदल घडवत असतात त्याच्यामध्ये. जसं पूर्वी जीएसटी हा लागू केला होता, त्याच्यासाठी आंदोलन उभं करावं लागलं, त्याच्यानंतर महावितरणने माघार घेतली, जीएसटी थांबवला. आता नंतर एमवायटी मध्ये सुद्धा त्यांनी 3 सुनावण्या याच्यामध्ये घेतल्यात, एका पाठोपाठ 3 सुनावण्या घेतल्यात. सरप्रायझिंगली 3ऱ्या सुनावणीचा रिझल्ट सुद्धा अजून आला नाही. त्याच दरम्यान 13 फेब्रुवारी रोजी महावितरणने, ज्याला कुठलाही GR नाही, ज्याला कुठलं नोटिफिकेशन नाही, त्याला कुठली सरकारची मान्यता नाही, अशा पद्धतीने त्यांनी सडनली प्रत्येक सोलरच्या जो मनुष्य नेट मीटरसाठी ऍप्लिकेशन करेल त्याच्यामध्ये त्याला एक बाधा, म्हणजे त्याला एक ग्लिच घालून ठेवली त्याच्यामध्ये. आता ही वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला पाहिजे की आम्ही सोलरचे व्यावसायिक आहोत, परंतु ह्याची खरी जी अडचण आहे लाभार्थीची, ही त्याला बिचारायला ती माहितीच नाहीये. कारण त्याच्या वतीने ऍप्लिकेशन आम्हाला करावं लागतं, कारण सोलरचं नेट मीटरचं ऍप्लिकेशन करण्याची क्लिष्ट प्रक्रिया आहे. तर आम्हीच ते काम स्वीकारतो आणि ते करतो. आता ते करत असताना 13 तारखेला असं काही गोष्टी आढळल्या की महावितरणचं असं म्हणणं आहे की ज्यांचा सरासरी वर्षाचा वापर जेवढा युनिटचा आहे तेवढीच किलोवॅटचा जो आहे
तेवढंच त्याने त्याच्यासाठी सोलर नेट मीटरला पात्र तो झाला, तेवढंच त्याला ते सँक्शन मिळणार. आता हे टेक्निकली बिलकुल योग्य होणार नाही. याचा अर्थ असा आहे की इनडायरेक्टली असं म्हणता येईल की भारतातील सर्वसामान्य लोकांचं राहणीमान वाढवावं. कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था ही कशा पद्धतीने मोजली जाते, तर ती जीडीपीवर मोजली जाते. त्याचा विजेचा वापर किती प्रमाणात तो करतो त्याच्यावर मोजली जाते. परंतु ही ते उलटं करताय महावितरण महाराष्ट्राचं, की जे केंद्र सरकारचे जे धोरण आहे त्याचं पूर्ण उलटं अशा पद्धतीने करतायत आणि माननीय पंतप्रधानांच्या ह्या महत्वाकांक्षी योजनेला खोडा घालतायत. की त्यांचं म्हणणं असं की 2 किलोवॅट जर एखाद्या ग्राहकाचा जर वापर असेल तर त्याने 3 किलोवॅटची सिस्टीम बसवू नये. म्हणजे जो 2 किलोवॅटचा वापर आत्तापर्यंत करत होता, ज्याच्याकडे सोलरचा पर्याय नव्हता, त्यावेळेस तो साहजिक महागडी असणारी, अजून मी त्याच्यामध्ये पुढे जाऊन सांगतो की महाराष्ट्रातली वीज ही सगळ्यात महाग आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली वीज महाग आहे म्हणून मनुष्य त्याचा काटकसरीने वापर करत होता. त्याच्यामुळे तो 2 किलोवॅट पर्यंत त्याचा वापर होता. परंतु आता जेव्हा त्याला सोलर हा पर्याय उपलब्ध झाला, त्याच्यामुळे त्यांनी त्याचं लाईफस्टाईल वाढवण्याचं ठरवलं. पण त्यांनी म्हणजे याच्यामध्ये समजा माझाच 2 किलोवॅटचा समजा वापर आहे, पण मी एखादी इलेक्ट्रिक कार घेतली किंवा मला अजून गॅजेट्स वापरायचे आहेत, माझ्या घरातल्या प्रत्येकाला काहीतरी वेगळं हे करायचं आहे, म्हणजे मी ते करूच नाही का? असंच इनडायरेक्टली त्याच्यामध्ये अर्थ आहे की महाराष्ट्रातील लोकांनी त्यांचं राहणीमान वाढवू नये, उंचावू नये, असं महावितरणचं धोरण आहे असं दिसतंय. त्याचं कारण ते असं आणि म्हणजे सांगतात. भविष्यामध्ये जर माझं वाढणार असेल समजा कंझ्युम, म्हणजे मला जर जास्त वीज लागणार असेल भविष्यामध्ये, आज माझ्याकडे इलेक्ट्रिक कार नाहीये, पण आता इतकी जाहिरात होते, पर्यावरणाची हानी होते म्हणून आपण आता बाकी डिझेल पेट्रोल या गाड्या सोडतोय आणि बरीचशी लोक सोडतात, तर इलेक्ट्रिक कार घेतो, तर मला कंझ्युम माझं वाढणार आहे. त्यांनी काय करायचं? तर नक्कीच ही चमत्कारिक भूमिका आहे महावितरणची, की लोकांचं राहणीमान वाचवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये कुठलीच महावितरणची साथ मिळत नाही. उलटं त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये त्या अडचणी निर्माण करतायत. आणि एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, की लोकं त्यांचं म्हणणं असं आहे, की सबसिडी जास्ती मिळवण्यासाठी करतायत. तर सबसिडी ही 3 किलोवॅटला फिक्स आहे, कॅपिंग आहे. 3 किलोवॅटच्या पुढे 78,000च्या पुढे सबसिडी मिळत नाही. त्याच्यामुळे जो व्यक्ती त्याच्या गरजेनुसार जर मोठ्या कॅपॅसिटीची सिस्टम बसवत असेल, तर त्याला 50,000 ते 55,000 रुपये किमान एका किलोवॅटला खर्च करावा लागतो. जो मनुष्य 60,000 रुपये अतिरिक्त खर्च करून तो 18,000 रुपये कशाला मिळवेल? आणि ती 3 किलोवॅटच्या पुढे नाहीच आहे. त्याच्यामुळे त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्यासाठी जर त्याला सोलर कॅपॅसिटीची आवश्यकता आहे जास्तीची, तर ही त्यांनी त्याची गरज आहे. त्याचा हा नैसर्गिक अधिकार आहे आणि या नैसर्गिक अधिकारालाच महावितरण याच्यामध्ये बंधन आणलेलं आहे आणि हे न्यायाला धरून नाहीये, हे कुठल्याही नियमात बसणारं नाहीये. महावितरणनी हा मनमानी कारभार केलेला आहे. पण आता याच्या संदर्भामध्ये तुम्ही काही महावितरणशी चर्चा केली आहे का? सरकार किंवा ऊर्जा मंत्री असतील त्यांच्याशी काय पत्रव्यवहार झालाय का? आता आम्ही आमच्या शिष्टमंडळ हे 25 तारखेला महावितरणच्या प्रकाशगड ऑफिसमध्ये गेलो होतो. रेशमिया सर म्हणून जे आहेत त्यांना आम्ही सर्व सविस्तर मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडं त्याची ठराविक अशी उत्तरं नाही आहेत, योग्य अशी उत्तरं नाही आहेत, जस्टिफिकेशन नाही आहे. त्यांनी आमच्या शिष्टमंडळाला प्रॉपर वेळ दिलेला नाही आहे आणि त्यांनी एक ठराविक लिमिटपर्यंत ते ऐकून घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की सुरुवातीला ते म्हटले की ही टेक्निकल ग्लिच आहे, म्हणून हे प्रकार झालेले आहे, ते चुकीचं आहे. नंतर त्यांनी नंतर असं कबूल केलं की नाही, हे आम्हालाच कॅपिंग आम्ही जे केलेलं आहे. म्हणजे सगळे खरं तर हास्यास्पद गोष्ट आहे. म्हणजे हे कुठंतरी काहीतरी वेगळीच गोष्ट त्यांना घडवायची आणि कुठल्या तरी कुणासाठी तरी ह्याचं प्लेग्राऊंड किंवा हे व्यवस्थित करून देण्याचा हा प्रयत्न आहे असं वाटतंय. एक असोसिएशन म्हणून आता तुम्ही काय याच्यावरती निर्णय करताय? आज तर तुमच्या मीटिंग होतात प्रत्येक शहरामध्ये, तर याच्या संदर्भातलं काय तुम्ही कुठल्या भूमिकेवर आलाय? महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये याबाबतचा सगळ्यात पहिली स्टेप म्हणून आम्ही रॅली ही सगळ्यात आयोजित करतोय. पुण्यामध्ये सुद्धा रॅली घेण्याचं प्रयोजन आहे. आम्हाला पोलीस परमिशन्स मिळाल्यानंतर गुरुवारी शक्यतो आम्ही रॅली घेतोय. ती रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघेल. मालधक्क्यानंतर जंगली महाराज रोड, त्याच्यानंतर टिळक रोड, त्याच्यानंतर कॅम्पमधल्या भागापासून आम्ही नंतर सीईनच्या ऑफिसमध्ये राष्ट्रपेठ ह्याच्यामध्ये हे आमचं निवेदन नेऊन देणार आहे आणि नंतर तसंच ते पिंपरी चिंचवडमध्ये त्याचीच रिप्लिका किंवा त्याचंच हे करणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधनं आम्ही ह्याचा निषेध नोंदवणार आहोत. ही आमची सगळ्यात पहिली स्टेज आहे. त्यानंतर आम्ही लोकप्रतिनिधी जे आहेत ह्यांना सुद्धा आम्हाला आश्चर्य वाटते की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ते मांडू का शकत नाहीत प्रखरतेने. तेव्हा त्याच्याबाबत ह्या गोष्टी व्हायला पाहिजे.
ज्या पद्धतीने प्रिंट मीडिया बाकीचं जे डिजिटल मीडिया ह्यांना सुद्धा या गोष्टी कन्झ्युमरसाठी मांडणं आवश्यक आहे. ह्याच्यातलं सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की आमच्या व्यवसायासाठी आम्ही ही गोष्ट करतोय असं कुठेतरी अभिप्रेत होतं सगळ्यांना, पण तसं नाहीये. आमचा व्यवसाय हा स्वार्थातला परमार्थ आहे. लोकांना त्यांच्या महावितरणच्या गोष्टींच्या मध्ये जी अडचण झालेली आहे ती त्यांना माहिती नाही, ते विखुरलेले आहेत. परत परत आपण तोच मुद्दा म्हणतो की ते विखुरलेले आहेत, त्यांना हे कळायला फार वेळ लागणार आहे. परंतु तो आम्हाला लगेच लक्षात आला म्हणून आम्ही तो मुद्दा त्यांच्या वतीने करतोय, आमचा म्हणजे एक वैयक्तिक एक नाही. मुद्दा जो आहे तो खरं तर मगाशी यांच्या बरोबर बोलताना तो लक्षात आला की आपण समजा 3 केवीचं बसवलंय किंवा 2 केवीचा सोलर बसवलाय, ती सिस्टीम आहे. बरोबर. त्याच्यामधून समजा 4 केवी सोलर ऊर्जा निर्माण झाली, तर त्याच्यावर महावितरणकडून म्हणजे तुमच्यावरती दंड आकारला जातोय किंवा तुम्हाला परत बिल पाठवलं जातं. एकीकडे सरकारी योजना अशा प्रस्तावित आहेत या संदर्भातल्या की तुम्ही ही एनर्जी प्रोडक्शन करा, ती एनर्जी महावितरण किंवा त्या त्या राज्यातल्या त्याच्या ज्या कंपन्या आहेत त्या विकत घेतील आणि तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतील, तुम्हाला त्याचे क्रेडिट मिळतील, तुमच्या बिलामध्ये त्याची वजावट होईल किंवा तुम्हाला त्याचे पैसे पण सुद्धा मिळतील. म्हणजे तुम्ही एक प्रोडक्शन म्हणजे प्रोड्युसर पण व्हाल. असं असताना तुमच्याकडे जे अनुभव आलेत ते थोडेसे आपल्या प्रेक्षकांना सांगा. बरोबर. आपल्याकडे 3 किलोवॅटचं सोलर सिस्टम बसवलेलं आहे. नितीन देसाई हे कस्टमर आहेत. त्यांनी 1 वर्षापूर्वी सोलर लावल्यानंतर त्यांचा अनुभव असा होता, वेळोवेळी त्यांनी आपले सोलर प्लांट क्लीन ठेवलेला आहे आणि त्यांचं जनरेशनही खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. तर वर्षभरात सरासरीपेक्षा त्यांचा आज जे जनरेशन आहे त्यामध्ये इम्पोर्ट युनिट हे 3675 युनिट आहेत आणि एक्सपोर्ट युनिट हे 3991 युनिट आहेत. साधारणतः पेक्षा त्यांनी एक्सपोर्ट केलेले युनिट 400 युनिट जास्त आहेत आणि 400 युनिट त्यांनी जास्त करून ठेवलेले आहेत की त्यांना भविष्यात त्याचा वापर करता यावा. परंतु असं न होता आणि असं वापरता न करू देता महावितरणमध्येच या महिन्यामध्ये त्यांना 5,000चं बिल DBA या नावाखाली बिल पाठवलं आहे, डेबिट बिल ॲडजस्टमेंट. पण ह्याचा उल्लेख डिटेल्समध्ये कुठंही नाही आहे. ग्राहक जेव्हा MSEBीत जाऊन तक्रार केली की आमचं सोलरचं जनरेशन जास्त आहे आणि वापर कमी आहे, त्या नियमानुसार कुठलंही बिल आम्हाला येता कामा नये. परंतु त्यांना असं सांगण्यात आलं की तुमचं हे एक्सपोर्ट युनिट जास्त झाल्यामुळं तुम्हाला हे बिल लावलेलं आहे. पण असं कुठलाही नियम नाही की एक्सपोर्ट युनिट जास्त झाले, कारण सँक्शन जेवढं सोलरचं आहे तेवढंच त्यांनी लावलेलं आहे आणि त्यानुसार त्यांना बिल कुठलंही अपेक्षित नव्हतं की एक्स्ट्रा बिल येणं आणि यायलाही नाही पाहिजे, परंतु त्यांना आलेलं आहे आणि त्याचा VR रिपोर्ट MSEBीच्या अधिकाऱ्यांनी बनवून दिलेला आहे. तर त्यांना पूर्ण क्लॅरिटी मागितल्यानंतर त्यांच्याकडे कुठलंही सर्क्युलर GR आणि नाही आहे, परंतु ते सांगतायत हे ₹5,000 तुम्हाला भरावे लागतील. सरासरी सांगितलं तर सोलर कन्झ्युमर हा कुठलाही अपेक्षा करत नाही की आपण सोलरमधून जास्त जनरेशन केलं तर आपल्याला बिल पण भरावं लागेल. त्याची अशीच अपेक्षा असते की सोलरमधून जनरेशन केलं तर भविष्यात आपल्याला ते युनिट वापरता येतील आणि त्याचा आपल्याला फायदा होईल. परंतु महावितरण याच्या उलटच करत आहे. एक्सपोर्ट युनिट जास्त केले म्हणून त्यांना डेबिट पेनल्टी लावत आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं कुठलंही काम होता कामा नये कुठल्याही ग्राहकाच्या बाबतीत. अदरवाईज सोलर PM सूर्यघर ही योजना आहे, या योजनेमध्ये कुणीही सोलर लावणार नाहीये. एकूण त्या मीटिंग मध्ये तुम्ही उपस्थित होता, जी महावितरणच्या सोबत मीटिंग झाली, त्या मीटिंग मध्ये नेमकं काय घडलं होतं? ती मीटिंग ॲक्च्युअली थोडी हास्यास्पद झाली खरं झालं तर. सांगायचं झालं तर महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांमधून आमच्या तिथले आमचे व्यावसायिक आणि आमचे असोसिएशनचे प्रतिनिधी 36 अगदी चंद्रपूर, रत्नागिरीपासून मुंबईला पोहोचलेले होते रात्रभर प्रवास करून. जिथं MSEDCLनी स्वतः ईमेल करून आम्हाला आमंत्रित केलं गेलेलं होतं. त्यांनी MSEDCLनी दिलेली होती त्याला इन्व्हिटेशन. त्या याच्यामध्ये बेसिकली प्रोजेक्ट्सचे हेड, सोलरच्या प्रोजेक्टचे हेड आणि असे 2 MSEDCLकडून डायरेक्टर अटेंड करत होते ती मीटिंग. त्यांनी पहिल्यांदा आमचं म्हणणं ऐकून घेतलं. त्याच्यानंतर त्यावर त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं. ते एक्सप्लेनेशन जे होते ते खूप हास्यास्पद होतं. म्हणजे त्याच्यामध्ये काही लॉजिक नव्हतं. पण त्याच्यावर आम्ही जेव्हा परत प्रश्न त्यांना उपस्थित करायला गेलो, आमच्या 36 लोकांच्या त्यांनी बिलकुल कुठलंच म्हणणं ऐकून घेतलं नाही. स्टॉप, स्टॉप, स्टॉप. आम्ही पुढं काहीच ऐकणार नाही. मीटिंग कन्क्लूड झाली असं म्हणून ते तिथून निघून गेले. आम्ही त्यांना परत रिक्वेस्ट केली, की सर तुम्ही आमचं ऐका. सगळ्यांचा भ्रमनिरास फार मोठा झाला आणि अशा पद्धतीनं ते जे सगळं होतं ते सगळं नाराजीजनक होतं. आम्ही मुळात सोलर व्यावसायिक जरी असलो तरी आम्ही ग्राहकांच्या हक्कांसाठी तिथे गेलो होतो. आमचा भाग जो आहे तो भाग आम्ही ग्राहकांवर आमचा सगळा गोष्ट डिपेंड आहे आणि त्या केसमध्ये ग्राहकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भविष्यात ग्राहकांना जे प्रश्न निर्माण होणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही गेलो होतो.
आम्हालाच जर प्रश्नाची उत्तरं मिळत नसतील तर महावितरण नक्कीच ग्राहकांना पुढे अंधारात ठेवल्याशिवाय राहणार नाही, असं आमचं स्पष्ट मत झालं. आणि आम्ही त्या परवाच्या महावितरणच्या मुख्य कार्यालयातल्या मीटिंगचा जाहीर निषेध केला. त्याच्यासाठी आम्ही आता पुढं जनआंदोलन करतोय, रॅलीज करतोय, भूक हडताल म्हणजे आमरण उपोषण सुद्धा करणार आहोत. याची दखल पीएमओनी पण घेतलेली आहे. ही वास्तवता आहे खरं तर. आता हा प्रश्न खूपच गंभीर स्वरूप घेतोय. तर पुढची तुमच्या आंदोलनाची दिशा कशी असेल? कारण आता तुम्ही रॅलीचं हे नियोजन करताय. परंतु सगळ्यात महत्वाचा म्हणजे याच्यामधला जो कस्टमर आहे, ग्राहक आहे, कंझ्युमर आहे, त्याचा जर सपोर्ट नसेल, तो जर याच्यात नसेल, तर कुठेतरी या आंदोलनाला किती यश मिळेल किंवा सरकार त्याची किती दखल घेईल या या संदर्भामध्ये म्हणजे शंका वाटावी इतपत ती गोष्ट आहे. तर लोकांमध्ये याची जागृती व्हावी म्हणून काय प्रयत्न होणार आहे? महावितरणपर्यंत आम्ही आता आमचे मागण्या मांडलेल्या आहेत. याच्या पुढे जर आम्हाला त्याच्यामध्ये दाद मिळाली नाही तर आम्ही लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री साहेब यांच्यापुढे आम्ही आमचं निवेदन मांडू, की जे लोकांसाठी ज्या गोष्टी तुम्ही करतायत त्या चुकीच्या होत आहेत. त्याच्यामुळे चुकीचा मेसेज जातोय. प्रगतिशील राज्य आहे, तिथे अशा पद्धतीची गोष्ट घडली तर ही चुकीची होईल. तिथे जर आम्हाला दाद मिळाली नाही तर आम्ही केंद्र सरकारपर्यंत जाऊ, कारण हा त्यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असे आहे की ह्या सोलरच्या प्रोजेक्टसाठी केंद्र सरकार सबसिडी देते. महावितरण मार्फत ती फक्त रूट होती. महाराष्ट्र शासनाचा एकही रुपया त्याच्यामध्ये नाहीये. केंद्राचे पैसे येतात, ते महाराष्ट्र आणि महावितरण मार्फत रूट होऊन ते क्लायंटला जातात. त्याच्यामुळे केंद्राच्या या ध्येय धोरणाला, केंद्राच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य हे बाधित करते का, त्याच्यामध्ये ऑब्स्टिकल ठरते का, हे आम्हाला त्यांना निदर्शनास आणून द्यावं लागेल. म्हणजे मग महाराष्ट्र शासन बहुतेक याच्यामध्ये जागृत होईल आणि त्याच्यावर काळजी घेईल अशी आम्हाला एक आशा आहे. हा हा सगळा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये नेमकं ग्राहक कसा पिचला जातोय हेच आपल्या समोर येत आहे. महावितरण आणि सोलर एनर्जी या संदर्भातलं जे डिस्प्यूट आहे ते कधी नेमकं मिटेल या संदर्भात ह्या खरं तर विक्रेत्यांचे सुद्धा त्यांच्या मनातही शंका आहे. परंतु अगदी केंद्र सरकारच्या ह्या महत्वाकांक्षी योजनेची जी अंमलबजावणी होती त्यासाठी केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपये खरं तर सबसिडीच्या माध्यमातून वितरित केले जात आहेत. त्याची अंमलबजावणी जर अशा पद्धतीनं होत असेल तर केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेचा कशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत असलेली ही महावितरण संस्था कशी फुटबॉल करते हे आपल्या लक्षात येत असेल. येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात काय घडामोडी घडतायत, त्या कशा होत आहेत, त्याच्यावरती निर्णय काय होत आहेत या तर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊच. परंतु तोपर्यंत फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि तुमचं याविषयीचं मत, तुमचे अनुभव हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहायला सांगायला विसरू नका. कॅमेरामन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, पुणे.